नमस्कार मंडळी, कसे आहात? मी आज तुमच्यासाठी उन्हाळी वाळवणामध्ये रव्याचे पापड बनवणार आहे. तर रव्याचे पापड बनवण्यासाठी इथे मी 1 ग्लास बारीक रवा घेतलेला आहे. आता या रव्याला पाणी टाकून स्वच्छ धुवून घेऊ आणि वरचं जे पाणी आहे रव्यावरचं ते आपण काढून घेऊ. रव्यावरचं पाणी काढून झालेलं आहे. आता या रव्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकायचं. आता या रव्याला 1 तास भिजत घालू. आता दुसरीकडे गंजामध्ये पापड बनवण्यासाठी 4 ग्लास पाणी गरम करून घेऊ. ज्या ग्लासाने रवा घेतलेला आहे त्याच ग्लासाने पाणी घ्यायचं. आता या पाण्याला गरम करून घ्यायचं. पाणी गरम होईपर्यंत रवा मुरला काय तर बघू. 1 तास झालेला आहे. रवा छान मुरलेला आहे. आता या रव्यावरचं पाणी काढून घेऊ आणि या रव्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून याला मिक्स करून घेऊ. पाण्याला उकळी आलेली आहे. आता या पाण्यामध्ये 2 चमचे तीळ, अर्धा चमचा जिरं, चवीपुरतं मीठ आणि थोडा पापड खार टाकू आणि याला उकळी काढून घेऊ. आता रव्याचे पापड बनवण्यासाठी रव्याला एकदा फिरून घ्यायचं. पाण्याला छान उकळी आलेली आहे. जे मिश्रण आहे ते पाण्यात टाकायचं आणि याला फिरून घ्यायचं. पापडाचं मिश्रण हे छान मिक्स केल्यामुळे पापडामध्ये गुठळ्या पडणार नाही आणि पापडही छान बनतील, म्हणून याला सतत असं फिरवत राहायचं. गॅसचा फ्लेम मी हाय केलेला आहे. हाय फ्लेमवरती याला 5 मिनिट शिजून घ्यायचं. पाच मिनिट झालेले आहे. मिश्रण हे थोडं घट्ट आलेलं आहे. आता याला एकदा फिरून घेऊ आणि झाकण लावून याला 2 मिनिट होऊ देऊ. 2 मिनिट झालेले आहे. आता आपण झाकण काढू. तुम्ही बघू शकता चारही बाजूंनी बबल्स आलेले आहे, तर समजून जायचं मिश्रण हे छान शिजलेलं आहे. आता याला एकदा फिरून घेऊ आणि गॅस बंद करून मिश्रण हे कोमट होऊ देऊ. पापड करण्याकरिता पापडाचे मिश्रण हे तयार आहे आणि उन्हामध्ये जाऊन याचे पापड टाकून घेऊ. पापड करत असताना एकदा या मिश्रणाला फिरून घ्यायचं. पापडाचं मिश्रण हे जेव्हा थंड होते तेव्हा ते घट्ट होत जाते. चमच्यामध्ये थोडं मिश्रण घ्यायचं आणि ते प्लॅस्टिकच्या पन्नीवर टाकून याला पसरवून घ्यायचं. असे छोटे छोटे पापड तयार करून घ्यायचे. उन्हाच्या दिवसामध्ये पापड जर टाकले तर ते छान वाढतात. अशा प्रकारे आपण सर्व पापड हे टाकून घेऊ आणि 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेऊ. पापड हे छान वाढलेले आहेत. आता याला तळून घेऊ. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवू. कढईमध्ये तेल टाकून याला गरम करून घेऊ आणि एक एक करून सर्व पापड हे तळून घेऊ. पांढरे शुभ्र असे पापड तयार आहेत. तुम्हाला पापडाचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बघायला मिळणार. तर पांढरा शुभ्र असा रव्याचा पापड हा तयार झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. धन्यवाद.